नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण एमएसटी सीईटी 2026 चे कट ऑफ पर्सेंटाइल बघणार आहोत। म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचं कोणत्या लेवलच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होईल, त्याला किती पर्सेंटाइल लागतील, या गोष्टी आज आपल्याला बघायच्या आहेत। ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बाळांनो। जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल। माझे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचले पाहिजे, प्रत्येक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो। कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील। आता एक महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंगसाठी 18 जून पर्यंत म्हणजे परवापर्यंत रजिस्टर केलंय त्यांना काउन्सिलर ऑलरेडी अलॉट झालेले। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी काल एनरोल केलं 19 तारखेला त्यांना आज रात्रीपर्यंत काउन्सिलर अलॉट होतील बाळांनो। काल थोडासा खूप जास्त लोड होता म्हणून सगळेच विद्यार्थी एका दिवसात ऍड नाही होत। ठीक आहे, तर तुम्हाला आज रात्रीपर्यंत ऍड केलं जाईल ज्या विद्यार्थ्यांनी 19 तारखेला रजिस्टर केलंय त्यांना, आणि जे विद्यार्थी आता 20 तारखेला रजिस्टर करतील त्यांना लगेच 24 तासात ऍड केलं जाईल। ठीक आहे, चला आता आपण एमएसटी सीईटी 2026 च्या कट ऑफ पर्सेंटाइल बद्दल बोलूया। ठीक आहे, की किती पर्सेंटाइल तुमचे असणार आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कट ऑफ पर्सेंटाइल म्हणजे काय नेमकं, ही एक कॉन्सेप्ट तुमची समजणं गरजेचं आहे। फॉर एक्झाम्पल मी म्हणतो सीयूईपीचं कट ऑफ जातं 99.5 पर्सेंटाइल, हे म्हणणं योग्य आहे का? नाही, ही टर्मिनॉलॉजी चुकीची आहे। सीओईपीचं कम्प्युटर सायन्सचं ओपनचं कट ऑफ जातं 99.5, हे तुमचं झालं बाळांनो कम्प्लीट कट ऑफ, है ना। तर आपल्याला कट ऑफ मध्ये कोणत्या कोणत्या फॅक्टर बघावे लागतात? कट ऑफ मध्ये कॉलेज तर बघावंच लागतं आपल्याला, त्यातल्या त्यात त्याची ब्रांच पण बघावी लागते, त्यातल्या त्यात त्याची कॅटेगरी पण बघावी लागते, आणि त्यानंतर आपल्याला पर्सेंटाइल बघावे लागतात। 4 गोष्टींवरती तुमचं कट ऑफ व्हॅरी करतं बाळांनो, कॉलेजनुसार, ब्रांचनुसार, तुमचं कॅटेगरीनुसार आणि पर्सेंटाइलनुसार। ठीक आहे, हे मेजर फॅक्टर्स आहेत। आता आपल्याला काय बघायचंय? कट ऑफ बघायचे टॉप लेवल कॉलेजेसचे, मीडियम लेवल 1 कॉलेजेसचे, मीडियम लेवल 2 कॉलेजेसचे, लो लेवल कॉलेजेसचे आणि बिलो लो लेवल कॉलेजेसचे बाळांनो। ठीक आहे, कारण कॉलेजेसच्या पण कॅटेगरी आहेत ना। मी असं म्हणू शकतो का आता मी तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ सांगायला गेलो, सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केजीएसटी, सांगवी, ताडोबा, एसपीआयटी, असे 350 कॉलेजेस आहेत। प्रत्येकाचं कट ऑफ सांगणं शक्य आहे, प्रत्येकाचं कट ऑफ सांगून पण दिलं। प्रत्येक कॉलेजच्या 8 ते 10 ब्रांचेस, 8 ते 10 ब्रांचेसच्या प्रत्येक ब्रांचमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज। ठीक आहे, तर एवढ्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणं शक्य नाही। मग आपण काय केलं, कॉलेजेसला 5 फॅक्टर्स मध्ये डिवाइड केलं। एक तर म्हणजे टॉप कॉलेज, एक मीडियम लेवल 1, एक मीडियम लेवल 2, एक लो लेवल आणि एक बिलो लो लेवल। आता टॉप कॉलेज म्हणजे काय रे बाळांनो, मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतो, 10 ते 15 लाख रुपये त्याचं ऍव्हरेज पॅकेज असतं। 10 ते 15 लाख रुपये काय असतं ऍव्हरेज पॅकेज। ठीक आहे, आता याच्यामध्ये असे पण खूप असतात ज्यांना काहीच पॅकेज भेटत नाही, 0 पॅकेज वाला प्रत्येक कॉलेजमध्ये असतो, तो सीओईपी मध्ये पण असतो, तो व्हीजीटीआय मध्ये पण असेल। ठीक आहे, आपल्याला त्या फॅक्टरवरती नाही कॅल्क्युलेट करायचं किंवा त्या विद्यार्थ्याला डोळ्यासमोर ठेवून नाही कॅल्क्युलेट करायचं राहत। मॅक्झिमम विद्यार्थ्यांना किती पॅकेज भेटलं ते आपल्याला कन्सिडर करावं लागतं। आता सीओईपीचं हायेस्ट पॅकेज 50 लाख रुपये जातं, लोवेस्ट पॅकेज 0 जातं, पण आपल्याला हायेस्ट आणि लोवेस्ट बघावं लागतं का नाही? आपल्याला ऍव्हरेज बघावं लागतं बाळांनो नेहमी, है ना। तर ऍव्हरेज तुम्ही कन्सिडर करा, 10 ते 15 लाख रुपये टॉप कॉलेजेसचं असतं बाळांनो। मीडियम लेवल 1 बद्दल जर बोलायचं झालं तर 10 लाख रुपये तुमचं ऍव्हरेज पॅकेज असेल। ठीक आहे, 8 ते 10 लाख रुपये। ठीक आहे, मीडियम लेवल 2 बद्दल जर बोलायचं झालं 6 लाख रुपये ऍव्हरेज पॅकेज, लो लेवल बद्दल बोलायचं झालं 4 लाख रुपये ऍव्हरेज पॅकेज, आणि बिलो लो लेवल बाळांनो तुमचं 4 पेक्षा कमी। ठीक आहे, आणि असे पण काही कॉलेजेस असतात जिथं काहीच प्लेसमेंट नाही। ठीक आहे, आता हे तर झालं आपले कॉलेजेसचे, पण आपले कॅटेगरी सुद्धा आहेत। आता फॉर एक्झाम्पल मी म्हटलं टॉप लेवल कॉलेजेसचं कट ऑफ जातं सीएचचं 99 पर्सेंटाइल, हे चुकीचं आहे बोलणं। टॉप लेवल कॉलेजचं सीएचचं ओपनचं सांगा आम्हाला, त्यानंतर ओबीसीचं सांगा, त्यानंतर एससीचं सांगा, त्यानुसार आपण पर्सेंटाइल गेस करू शकतो, हे की नाही। तर आपण आता कॅटेगरीज पण आपल्याला बघायच्यात। बेसिकली ह्या मेजर कॅटेगरीज आहेत, ओपन, ओबीसी, एनटी, एससी, एसटी। आता एनटी मध्ये सगळेच आले, व्हीजे पण आले, आणि NT1, NT2, NT3 सगळेच आले, आणि एससीबीसी किंवा ईडब्ल्यूएस। ठीक आहे, आता आपल्याला बघायचंय कशा पद्धतीने आपण बघणार, टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी किंवा मीडियम लेवल 1 मध्ये जाण्यासाठी किंवा M2 मध्ये जाण्यासाठी किंवा लो मध्ये जाण्यासाठी किंवा बिलो लो मध्ये जाण्यासाठी ओपन साठी किती लागेल, ओबीसी साठी किती लागेल, एनटी साठी किती लागेल, एससी एसटी साठी किती लागेल, एससीबीसी साठी किती लागेल, अशा पद्धतीने आपल्याला बघायचंय। चला, आणि एक महत्वाची गोष्ट बाळांनो, एक गोष्ट डोक्यात फिट करा की तुम्हाला कॉलेज भेटून जाणार आहे। ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला कॉलेज मिळेल। ठीक आहे, फक्त गोष्ट एवढी आहे की कोणाला किती चांगल्या लेवलचं कॉलेज भेटतं तिथं कॉम्पिटिशन आहे आता। ठीक आहे, त्या कॉम्पिटिशनला बीट करण्यासाठी
बाळांनो आपण पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असतील तरी त्या कमी पर्सेंटाईलनुसार जे बेस्ट कॉलेज असेल बाळांनो ते आपण क्रॅक करू. ठीक आहे, टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT पॉसिबल आहे जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो. ठीक आहे, तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकतात. विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय, टॉप टियर कॉलेजमध्ये शिकताय. का रे बाळांनो? फक्त एकच गोष्ट व्यवस्थित केली, पर्सनल काउन्सिलिंग व्यवस्थित केली. कॉलेज लिस्ट पर्सनल काउन्सिलर कडून बनवून घेतली. ठीक आहे, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ILS राऊंड, प्रत्येक राऊंडला व्यवस्थित पर्सनल काउन्सिलर कडून प्रिपेअर करून घेतलं. ठीक आहे, कॉलेज कसं बुक करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं. ठीक आहे, कारण आता तुमच्या पुढे पूर्ण अंधार आहे बाळांनो, तुम्हाला काहीच माहित नाही. तुम्हाला त्या अंधारात हात पकडून तुम्हाला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवायचंय आणि ते काम आपण करतो बाळांनो. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात. आता कॉलेज लिस्ट हा खूप मोठा फॅक्टर असतो काउन्सिलिंग मध्ये. ठीक आहे, जर तुमची कॉलेज लिस्ट मध्ये बाळांनो एक कॉलेज पण खाली वरती झालं, फॉर एक्झाम्पल तुम्ही 50 कॉलेजेस टाकले, त्यामध्ये 7 नंबरचं कॉलेज काही टाकलं, 8 नंबरचं काही टाकलं, चुकून जर तुम्ही 8 नंबरचं कॉलेज चांगलं टाकून दिलं 7 नंबरपेक्षा, तुम्हाला 8 नंबरचं अलॉट होऊन 7 नंबरचं अलॉट होऊन जाईल. 8 नंबरचं चांगलं होतं कॉलेज तरी तुम्हाला अलॉट होणार नाही. याची प्लेसमेंट चांगली होती तरी ते तुम्हाला अलॉट होणार नाही. तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होत होतं तरी तुम्हाला अलॉट होणार नाही. तुम्हाला 7 नंबरचा अलॉट होऊन जाईल. का माहितीये? फक्त तुम्ही त्याची प्रिफरन्स वरती टाकून दिली. एक छोटी गोष्ट बघावी लागते बाळांनो. 7 ते 10 दिवस काउन्सिलर घेतो एक कॉलेज लिस्ट बनवायला, है ना. डेफिनेटली तुम्ही एनरोल करू शकतात काउन्सिलिंग मध्ये. काउन्सिलिंग मध्ये कॉलेज लिस्ट हा मोठा फॅक्टर असतो का? डेफिनेटली असतो, पण बाकी गोष्टी पण खूप असतात. तुमचं डॉक्युमेंटेशन पासून कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट कसं करायचं, कॉलेज कसं बुक करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, फ्रीज, फ्लोट, ऑटो फ्रीज, तुमचं स्पॉट राऊंड, ILS राऊंड. ठीक आहे, खूप काही गोष्टी असतात, स्कॉलरशिप वगैरे सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो. ठीक आहे, आणि लास्ट इयरला असे पण खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, 99 पर्यंत पर्सेंटाईल होते, तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का माहितीये? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. ठीक आहे, जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे तर प्रत्येक गोष्ट स्वतः करून घ्या. जर तुम्हाला कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ILS राऊंड, डॉक्युमेंटेशन सगळ्या गोष्टी माहिती आहे तर स्वतः करून घ्या. जर नाही माहित तर काउन्सिलिंगची हेल्प घ्या. वाटल्यास तर कुठूनही करून घ्या, पण काउन्सिलिंग मध्ये एनरोल करून घ्या बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला आतापासून डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1 2 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो. स्कॉलरशिप आता भरपूर विद्यार्थ्यांची मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीज होती बाळांनो. त्यांना फक्त आपण योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचला, त्यांची फीज 0 जाऊन गेली. ठीक आहे, आणि या गोष्टी आपण तुमच्या सोबत पण करू. ठीक आहे, तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अपॉइंट केला जातो बाळांनो. ते पर्सनल काउन्सिलर आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होऊन जात, नेक्स्ट 4 महिन्यासाठी तुमच्या सोबत असतात. एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, ते तुम्हाला रिस्पॉन्ड करतील. ठीक आहे, तुमची कॉलेज लिस्ट सुद्धा तेच बनवतात. तुमची किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून घेतात. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनवतात आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला CET सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज मिळण्याची संधी वाढून जाते. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली, कॉमेंट सेक्शन मध्ये पण पिन केली बाळांनो. जरी हाय पर्सेंटाईल असतील, आता परवा रात्री एका विद्यार्थ्याने एनरोल केलं, 99.98 पर्सेंटाईल होते तिचे. ठीक आहे, तरी तिने एनरोल केलं. काय म्हटली माहितीये? सर माझी एक मिस्टेक नको व्हायला, मला COEP हवंय. ठीक आहे, तर प्राऊड फील झाला की हा विद्यार्थ्यांना समजतंय की काउन्सिलिंगची इंपॉर्टन्स काय असते, है ना. आणि जरी तुमचे लो पर्सेंटाईल असतील बाळांनो, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित केलं, तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, फक्त नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न नाही बाळांनो, हा पूर्ण 20 वर्षाचा प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्हाला नंतर जाऊन रिग्रेट नको व्हायला की या कॉलेजमध्ये मी का आलो. ठीक आहे, काही अडचण असेल व्हॉट्सअप करा बाळांनो. कॉल रिसीव्ह करणं माझ्यासाठी या प्रसंगी पॉसिबल नाहीये. तुम्हाला काही क्वेरीज असतील तुम्ही मला प्लीज व्हॉट्सअप करा. ठीक आहे, चला आता आपण टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी ओपन साठी किती लागेल, OBC साठी किती लागेल, NT साठी, SC ST साठी, SC BC साठी किती लागेल ते बघायचे. टॉप लेवल झालं, मग M1 बघू, मग M2 बघू, मग लो बघू, मग बिलो लो बघू बाळांनो. ठीक आहे, चला आता जर तुम्हाला टॉप लेवल कॉलेजमध्ये जायचंय बाळांनो, ओपन कॅटेगरी आहे, तो कमीत कमी तुम्हाला 95 पर्सेंटाईल पाहिजे बाळांनो, तेव्हा तुम्ही टॉप लेवल कॉलेजमध्ये जाणार. आता टॉप मध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा, COEP, VGTI, वालचंद, PICT, VIT, DJ सांगवी, SPIT हे तुमचे टॉप मध्ये पण टॉप आहेत, है ना. यांच्यासाठी थोडे अजून जास्त लागू शकतात बाळांनो, 98+ पण लागू शकतात तुम्हाला, है ना. बघा इथं मला फक्त एवढं सांगायचं राहिलं असतं की नाही तुमचं 70 पर्सेंटाईलला पण ऍडमिशन होऊन जाईल. भरपूर विद्यार्थी म्हणतील आता नाही तुम्ही आम्हाला डिमोटिवेट करताय. बाळांनो डिमोटिवेट नाही करत आहे, तुम्ही लास्ट इयरचं कट ऑफ लिस्ट बघा 3rd राऊंडची, तुम्हाला स्वतः समजेल. आणि मी कुठं चुकलो असेल ना मला सांगा, है ना. हे सांगणं चुकीचं आहे की 70 पर्सेंटाईलला पण टॉप कॉलेज भेटून जाईल. नाही, मग 98 वाला काय करेल मग, है ना. आपल्याला रियालिटी चेक पण माहिती पाहिजे, हा ना. काउन्सिलिंगने नक्कीच जर तुम्हाला जिथं M1 भेटत असेल तुम्हाला तिथं टॉप भेटून जाईल, जिथं तुम्हाला M2 भेटत असेल तिथं तुम्हाला M1 भेटून जाईल. हा, एक ग्रेड आपण अपग्रेड करू शकतो, एक लेवलचं कॉलेज आपण वरती टाकू शकतो, एक लेवलचं कॉलेज आपण चांगलं अचीव्ह करू शकतो. पण असं पॉसिबल आहे का सर माझे 50% आले तर मला COEP पाहिजे, ते शक्य नाहीये बाळांनो, है ना.
आता जर तुमचं ओबीसी कॅटेगरी आहे तर तुम्हाला 90% कमीत कमी लागतील बाळांनो. एनटी कॅटेगरी जर तुमची आहे तर तुम्हाला कमीत कमी 85% लागतील. जर तुमची एससी किंवा एसटी कॅटेगरी आहे तर तुम्हाला 80% लागतील बाळांनो. आणि जर तुमची एससीबीसी किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे तुम्हाला 92% इथं लागतील बाळांनो. ही आता टॉप कॉलेजेस आहेत बाळांनो. याच्यापेक्षा थोडेफार कमी पर्सेंटाईल असतील तरी टॉप कॉलेजमध्ये पॉसिबल आहे जर तुम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग केली तर. ठीक आहे. आता आपल्याला M1 कॉलेज बघायचे. विचार करा M1 कॉलेज मी काय सांगितलं होतं तुम्हाला, ज्यांचं ऍव्हरेज पॅकेज 8 ते 10 लाख रुपये असतं बाळांनो. ठीक आहे. या कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी ओपन कॅटेगरी जर तुमची आहे बाळांनो तुम्हाला कमीत कमी 80% आणावी लागतील. ओबीसी कॅटेगरी जर तुमची आहे तुम्हाला कमीत कमी 70% आणावी लागतील बाळांनो. म्हणजे आलेले असतील तर. ठीक आहे. आणावी लागतील नाही. ओपनसाठी 80% ला इथे तुम्हाला ऍडमिशन भेटेल. ओबीसीला 70% ला भेटेल बाळांनो. एनटी वाल्यांना इथं तुम्हाला 65% वरती सुद्धा इथं तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल बाळांनो. एससी एसटी वाल्यांना इथं तुम्हाला 60% ला सुद्धा ऍडमिशन भेटून जाईल. ठीक आहे. आणि एसीबीसी किंवा ईडब्ल्यूएस वाल्यांना तुम्हाला इथं कमीत कमी 62% लागतील. आता जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या बाळांनो, 60% इथं 80% डिफरन्स बघताय कितीचा आहे. मग तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स का नाही काढत? भरपूर विद्यार्थी असे आहेत जे एससी एसटी मध्ये बाळांनो तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट आहे तर घ्या ना तो बेनिफिट. डॉक्युमेंट्स काढा ना व्यवस्थित, है ना. तुम्ही कट ऑफचा डिफरन्स बघू शकतात. त्यानंतर बाळांनो जर तुमचे M2 कॉलेजेसमध्ये तुम्ही जातात, ठीक आहे, तर तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी कमीत कमी 65% लागतील बाळांनो. ओबीसी साठी कमीत कमी तुम्हाला 55% लागतील. ठीक आहे. M2 कॉलेजेसमध्ये 6 लाख रुपये तुम्हाला ऍव्हरेज पॅकेज असेल त्या कॉलेजचं. ठीक आहे. M2 कॉलेजेस आर ऑल्सो नॉट बॅड, दे आर गुड कॉलेजेस. ठीक आहे. 50,000ची नोकरी इंजिनियरला आजच्या स्थितीला चांगली नोकरी आहे. ठीक आहे. जर पूर्ण जॉब मार्केट बघितलं तर. ठीक आहे. एनटी कॅटेगरी जर तुमची असेल बाळांनो तुम्हाला 50% लागतील. एससी एसटी वाल्याला इथं फक्त 45% लागतील. एससीबीसी वाल्याला किंवा यांना तुम्हाला 58च्या अराउंड पर्सेंटाईल लागतील बाळांनो. बघा ओबीसी, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस लगभग सेम चालतं बाळांनो. ठीक आहे. हा ऑब्व्हियसली एससीबीसी आणि ईडब्ल्यूएसचं थोडंसं जास्त असतं, पण काही कॉलेजेसचं त्यांचं पण कमी होऊन जातं. ठीक आहे. म्हणून तुम्हाला ओबीसी, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएसला थोडंसं समान मानावं लागेल. त्यानंतर लो लेवल कॉलेजेस बाळांनो ज्यांचं ऍव्हरेज पॅकेज कमीत कमी 4 लाख रुपये असतं, म्हणजे कमीत कमी तुम्ही 30-35 हजारची नोकरी करणार बाळांनो. ठीक आहे. जे आजच्या स्थितीला भरपूर इंजिनियर्स करतात. मॅक्झिमम 80% इंजिनियर्स आजच्या स्थितीला बाळांनो 30 ते 35 हजारची नोकरी करतात, है ना. लो लेवल कॉलेजेस बाळांनो. ठीक आहे. मी यांना लो लेवल का म्हणतो बाळांनो, कारण आपण एवढे पैसे टाकतोय इंजिनिअरिंग मध्ये आणि आपण 4 लाखाची नोकरी घेतोय. मला कुठं ना कुठं ते लो लेवल वाटतात बाळांनो. ठीक आहे. तर या कॉलेजेसमध्ये जर जायचं असेल, पण आजच्या स्थितीला 80% इंजिनियर्स असे आहेत बाळांनो ज्यांना 30 ते 35 हजारच्या दरम्यान त्यांची सॅलरी आहे महिन्याची. ठीक आहे. ओपन कॅटेगरीसाठी कमीत कमी 50% लागतील बाळांनो. ओबीसी साठी 40, एनटी साठी बाळांनो 35, एससी एसटी साठी 30 आणि एससीबीसी किंवा ईडब्ल्यू साठी 42. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही आता मी ऑल ओव्हर महाराष्ट्र सांगतोय, ऑल ओव्हर महाराष्ट्र, है ना. असं नाही की सर मला फक्त पुण्यातच पाहिजे, मग पुण्यामध्ये मला लो लेवल कॉलेजला 50% होऊन जाईल का? डिपेंड ऑन अवेलेबिलिटी, डिपेंड ऑन कट ऑफ. मी ऑल ओव्हर महाराष्ट्राबद्दल बोलतोय बाळांनो. आता लास्ट टू लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो मी 0% पण ऍडमिशन होऊन जाईल, हे मी आज पण बोलतोय तेव्हा पण बोलतोय. आणि मी गॅरंटी देतो 0% सुद्धा तुम्हाला सीएस मिळून देईल, ह्या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. पण ऑल ओव्हर महाराष्ट्र जर तुम्ही हे घेऊन माझ्यापर्यंत येताय की सर आम्हाला पुण्यातच पाहिजे आणि आम्हाला 10% आणि आम्हाला कम्प्युटर सायन्सच पाहिजे, नाही पॉसिबल बाळांनो. नाही, त्या कितीही चांगली कॉलेज लिस्ट बनवली तरी त्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत. तुम्ही पण या गोष्टीला समजून घ्या. ठीक आहे. चला आता त्यानंतर बिलो लो लेवल कॉलेजेस. ठीक आहे. बिलो लो लेवल साठी ओपनला अजून सुद्धा 40% लागतील बाळांनो. ओबीसीला 30%, एनटी साठी 25%, एससी एसटी साठी 20% आणि एससीबीसी साठी 32%. आता भरपूर विद्यार्थी असतील सर आमची याच्यापेक्षा कमी आहे, तरी ऍडमिशन होऊन जाईल, 100% ऍडमिशन होऊन जाईल. पण ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर महाराष्ट्र या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कोणी जर सांगतंय ना तुम्हाला तुमचे 10% आले तर मी पुण्यामध्ये सीएस तुम्हाला मिळून देतो, ठीक आहे, ते तुम्हाला वेड बनवताय पहिली गोष्ट तर. आणि मिळाला तरी ते 3rd क्लास कॉलेज असेल बाळांनो. मग फक्त काय पुण्यात राहून फक्त 3rd क्लास कॉलेजमध्ये जायचंय का आपल्याला? नाही ना. तो जर कमी पर्सेंट आले तर ऑल ओव्हर महाराष्ट्राचा विचार करा, माझं असं म्हणणं आहे. आणि एक गोष्ट आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काउन्सिलिंगने काय हेल्प होते. जर तुम्हाला जिथं लो लेवल भेटतंय ना, काउन्सिलिंगने तुम्हाला मीडियम 1, मीडियम 2 भेटून जाईल. जिथं मीडियम 2 भेटतंय काउन्सिलिंगने तुम्हाला मीडियम 1 भेटेल. मीडियम 1 भेटतंय काउन्सिलिंगने तुम्हाला टॉप भेटेल. ठीक आहे. एक लेवल आपण अपग्रेड करू शकतो काउन्सिलिंगने. पण असं आहे का तुम्हाला लो भेटतंय तुम्हाला टॉप लेवल भेटून जाईल? नाही बाळांनो, या गोष्टी शक्य नाही. तुम्ही प्लीज या गोष्टीला समजून घ्या, है ना. भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की काउन्सिलिंग एनरोल केल्यानंतर माझे 0% मला सीओईपी भेटेल. हे मॅनेजमेंट नाही बाळांनो, हे डोनेशन नाही आहे, है ना. हे एक ऍडमिशन प्रोसेसला व्यवस्थित पद्धतीने करून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून ऍडमिशनचे होण्याचे चान्सेस, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होण्याचे चान्सेस वाढून जातात. या गोष्टीला समजून घ्या, है ना.
कॉलेज लिस्ट आणि जर कॅप राऊंड काउन्सिलिंग व्यवस्थित केली, बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे का? येस, 100%. तुमच्या पर्सेंटाईलनुसार जे पण बेस्ट असेल ते आपण क्रॅक करू, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथे योग्य निर्णय घ्या. काही अडचण असेल व्हॉट्सअप करा, कॉल नका करू प्लीज. कॉल रिसीव्ह करणं माझ्यासाठी या क्षणी पॉसिबल नाही. जर मी कॉल रिसीव्ह केले ना, मी तुमच्याशी बोलू नाही शकत. आणि प्रत्येक विद्यार्थी पालकाला असं आहे ना की सर तुम्हीच बोला आमच्याशी, आम्हाला काउन्सिलिंग घ्यायची, त्याआधी मला तुमच्याशी कॉलवरती बोलायचंय. बाळांनो प्लीज तुम्ही समजून घ्या मला. एवढं हा नंबर आपला युट्यूबवरती सर्क्युलेटेड आहे, एवढ्या प्रत्येक विद्यार्थ्याशी माझ्याशी मला बोलणं शक्य आहे का? जे विद्यार्थी एनरोल असतात ना काउन्सिलिंगमध्ये, त्यांच्याशी मी बोलतो, त्यांच्याशी काउन्सिलर बोलतात. ठीक आहे, पण प्रत्येक विद्यार्थ्याशी बोलणं माझ्याशी जे एनरोल नाही आहेत ते शक्य नाही बाळांनो. प्लीज मला पण तुम्ही समजून घ्या. काही अडचण असेल व्हॉट्सअपला नक्कीच तुम्ही मला टाकू शकता. जसा जसा वेळ भेटतो मी रिप्लाय नक्कीच करेल बाळांनो. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आजपर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली बाळांनो. 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली आहे. नक्कीच तुम्ही विश्वास ठेवू शकतात, नक्कीच एनरोल करा. सगळे फीचर्स तुम्ही एकदा वाचा इथं. ठीक आहे, आणि न्यूटर्न ॲप डाउनलोड करून एनरोल करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला दिले जातील. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.